आज मी 2 साध्या वस्तू घेतलेल्या आहेत, गाजर आणि शेवई. पण यातून असा पदार्थ तयार होणार आहे की घरात सगळे पुन्हा पुन्हा मागून खातील. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कारण शेवटी एक छोटासा खास टिप सांगणार आहे. जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल किंवा कंडेन्स मिल्क नसेल किंवा खीर दाटसर कशी करायची, फुल क्रीम दूध मिल्क नसेल, तर अगदी दाट क्रीमी खीर कशी करायची, शेवटी एक छोटीशी टिप आहे. तर चला व्हिडिओला सुरू करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे ह्या प्रकारे शेवई घेतलेली आहे, जी नॉर्मल आपण ज्यावेळेस खीर करतो, शेवईची खीर त्यासाठी जी वापरतो ना, तीच वापरलेली आहे. किंवा जर ती नसेल तर तुम्ही जे काही घरात शेवया असतात ना, त्याच्यापासून सुद्धा करू शकता, कारण ते थोडंसं जाडसर टेक्स्चर असतं आपलं घरात नेहमी ज्या वापरतो ना. पण अगदी ह्या साध्या कुठेही दुकानावरती किंवा सहज आपल्या उपलब्ध असतात किंवा आपल्या घरीसुद्धा असतात. तर आता गाजर खिसून घेतलेला आहे. एक गाजर त्याची वरची साल काढून घ्यायची आणि ते खिसणीवरती खिसून घ्यायचं. तर शेवई आणि खीर घेतलेली आहे. आता इथे कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी टाकलेलं आहे. तूप आता मस्त गरम झालं, त्यामध्ये आता ही शेवई टाकायची. शक्यतो शेवई भाजण्याची खूप जास्त आपल्याला गरज लागत नाही, कारण ती शेवई ऑलरेडी भाजलेलीच असते. त्यामुळे आपण जास्त भाजली किंवा गॅस नेहमी लोच ठेवायचा, कारण जर हाय ठेवला तर शेवई पटकन करपते. त्यामुळे गॅस लो ठेवायचा आणि शेवई व्यवस्थित अशी परतवून घ्यायची. तर अशी लो गॅसवरती शेवई थोडीशी परतवून घ्यायची, खूप जास्त परतवण्याची गरज भासत नाही. आता इथे एक गाजर घेतलेलं आहे. एक गाजर घेतलं होतं, ते खिसून घ्यायचं व्यवस्थित आणि ते सुद्धा टाकायचं. आता जेव्हा आपण गाजरचा हलवा करतो ना, तेव्हा गाजरला बऱ्याच वेळ जेव्हा आपण तुपावरती जेवढं छान परतवू ना, तेवढी त्याची चव जास्त येते. पण इथे शक्यतो आपल्याला गाजर जास्त परतवण्याची गरज भासत नाही. थोडा वेळ असं अलटपलट करून घ्यायचं, जेणेकरून एक तुपात थोडंसं परतवलं ना की छान वाटतं आणि त्याची चवसुद्धा छान येते. तर इथे व्यवस्थित असं मी परतवून घेतलेलं आहे. आणि इथे आता दूध टाकलेलं आहे. तर जेव्हा आपण दूध वापरतो ना असं, तर नेहमी दूध गरम करून वापरायचं, कारण जर साधं दूध वापरलं, कच्चं दूध वापरलं ना, तर दूध त्याच्यामध्ये टाकल्यानंतर ते फाटू शकतं. त्याच्यामुळे शक्यतो दूध कोणतेही पदार्थ असू दे व्यवस्थित गरम करून वापरायचं. त्याच्यामुळे दूध व्यवस्थित तापलं जातं आणि पदार्थामध्ये सुद्धा फाटण्याची शक्यता नसते. ते हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि अगदी स्लो गॅसवरती मस्त हे होऊन द्यायचं, छान अशी उकळी फुटू द्यायची. तर इथे आपली जे आहे ना दूध, ते छान असं उकळेपर्यंत आपण ही खीर आहे ना, ती अगदी दाटसर छान अशी कशी होईल, जसं की बऱ्याचदा कसं होतं की आपल्याकडे मिल्क पावडर नसते, कंडेन्स मिल्क नसतं किंवा किंवा आपण खवा पण वापरू शकतो, पण तोही नसतो कधी-कधी. मग एक छान किंवा फुल फॅट आपल्याकडे दूध नसतं. जर आता आपण म्हशीचं जर वापरलं ना, तर फुल फॅट असतं, पण जर गाईचं वापरलं ना, तर ते फुल फॅट दूध नसतं. त्याच्यामुळे काय होतं की ते पातळ असल्यामुळे जेव्हा आपण खिरीत वापरतो ना, ती खीरसुद्धा म्हणजे अशी पातळ होते, दाटसर होत नाही. तर त्याच्यासाठी ना इथे मी एक चम्मच इथे मी कस्टर्ड पावडर वापरलेली आहे, व्हॅनिला फ्लेवरची आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं, जे आपण तापून घेतलं होतं तेच टाकायचं, मिक्स करायचं आणि छान म्हणजे गुठळ्या होणार नाही ह्या आकाराने व्यवस्थित असं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. पूर्ण ते दुधामध्ये मिक्स झालं पाहिजे आणि ते बाजूला ठेवून देऊया. आता हे आपल्याला लगेच नाही वापरायचं, त्यामुळे हे बाजूला ठेवून देऊया. आता याच्यामध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे. थोडंसं तूप गरम झालं, इथे आपण तूप गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ना थोडेसे ड्रायफ्रूटचे काप टाकायचे. जे काही असेल तुम्हाला वापरायचे आहे तुमच्या आवडीनुसार, तर थोडेसे काजू बदामचे जे पीस आहेत ते ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत. तर हे व्यवस्थित असे परतवून घ्यायचे. हे बघा, असे मस्त असे परतवून घेतलेले आहेत खरपूस. तर हे आपण बाजूला ठेवून देऊया. तर इथे आपली ना खीरसुद्धा अगदी मस्त अशी व्यवस्थित उकळलेली आहे आणि ते जे काही असं गाजर किंवा
जी शेवई असते ना ती व्यवस्थित मस्त फुलते. कारण ना जितकं लो गॅसवरती आपण ही प्रोसेस करतो ना तितकं जास्त वेळ तिला दुधात राहण्यासाठी किंवा गाजर हे व्यवस्थित शिजण्यासाठी आपल्याला मदत होते. कारण पटपट केलं ना की खूप असं फुल गॅसवरती केलं ना ते दूध पातळच राहतं आणि छानशी पटकन लगेच उकळी येते. त्यामुळे आता तुम्ही बघू शकता आपली खीर अजूनही अगदी अशी दाटसर किंवा नाही आहे, खूप पातळच दिसते आहे. त्याच्यामुळे काय करायचं इथे मी जे आपण बनवलं होतं मिल्क कस्टर्ड पावडरचं ते इथे टाकलेलं आहे. आता हे हळूहळू हलवून घ्यायचं म्हणजे जेणेकरून गुठळ्या होणार नाही आणि हे व्यवस्थित असं पूर्ण थोडा वेळ एक 5-1 मिनटं शिजून घ्यायचं परत, म्हणजे त्याला दाटसरपणा येतो. आता हे मस्त आपण एक 5 ते मिनटं शिजून घेऊ. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली खीर जशी पहिल्यांदा पातळ वाटत होती ना तशी अगदी दाटसर झालेली आहे. आणि आता आपण कस्टर्ड पावडर वापरली त्याच्यामुळे आता बऱ्याचदा कसं होतं कस्टर्ड पावडर वापरली ना की जो पदार्थ आपण त्याने करतो तो जेव्हा थंड होत जातो ना त्याला अजून दाटसरपणा येतो. तर इथे बऱ्यापैकी आपल्याला दाटसरपणा आलेला आहे, कारण खूप पातळ जर दूध असेल ना तर त्यापैकी बऱ्यापैकी मिक्स झालेले. आणि आता इथे तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला गोड किंवा कमी जास्त गोड लागत असेल तर साखर तशी वापरू शकता, कारण इथे मी अर्धी वाटी साखर वापरलेली आहे. आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता बघू शकता मस्त अशी दाटसर आपली खीर झालेली आहे. कारण खूप आणि चवीला सुद्धा ना खूप छान लागते. कारण एक दाटसर आता खीर म्हटलं की छान अशी दाटसर क्रीमी असली की ती खायलासुद्धा खूप छान लागते आणि बनवायलासुद्धा अगदी झटपट बनवून होते. त्यामुळे खूप जास्त आपल्याला असा वेळ लागत नाही. तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. थोडीशी विलायची पावडर वापरायची, कारण त्याने सुद्धा चव खूप छान येते. आणि थोडेसे काजू बदाम मनुके असतील तर ते थोडेसे वापरायचे, कारण त्याने खूप छान चव येते. थोडे फ्राय केलेले काजू किंवा बदाम आणि मनुके हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं. तर तयार झाली आपली मस्त गाजर शेवई खीर, जी की अगदी झटपट होते आणि घरी जे काही साहित्य आहे त्यातून ती पटकन तयार होते. जर पाहुणे आले किंवा मग गोड असं काय करावं हे कळत नसेल किंवा खास काही प्रसंग असेल, आता थंडी म्हटलं की गाजराचं प्रमाण म्हणजे मार्केटला बरेच भरपूर असतात आणि असं जर जास्त असतील तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करू शकता. आणि जे काही आपलं म्हणजे रोज असं काय बनवायचं असं जर नेहमी प्रश्न पडत असेल तुम्हाला तर हे चॅनल नक्कीच तुमच्यासाठी आहे. कारण प्रत्येक वेळेस आपल्या चॅनलवरती बरेच प्रकारचे व्हिडिओ म्हणजे सगळे मिक्स व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. जसं गोड किंवा काही सणाचे किंवा डेली आपल्याला भाज्या वगैरे कराव्या लागतात त्या. तर तुम्हाला जर आपलं चॅनल छान आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघितल्यानंतर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. जसं कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून, म्हणजे आपल्याला नक्की कळेल की जी काही आपली फॅमिली तयार होती आहे ती नेमकी कुठून तयार होती आहे. तर अगदी साधी सोपी रेसिपी होती. जसं की मिल्क पावडर किंवा कंडेन्स मिल्क असतं, मिल्क पावडर, खवा ह्या व्यतिरिक्तसुद्धा तुम्ही हा पदार्थ टाकून ही खीर दाटसर आणि खूप छान चवीला अगदी क्रीमी बनवू शकता. आणि बनवायलासुद्धा जसं की कस्टर्ड पावडर वापरली की त्यामुळे दाटसरपणा अगदी पटकन येतो. त्यामुळे आपल्या खीर बनवण्यासाठी सुद्धा टाईम खूप लागत नाही. तर अशा साध्या आणि सोप्या रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. तोपर्यंत बाय.